योगेश शेती करतो, थोड्याशा प्रमाणात का होईना पण शेती करतो, पण त्याच्याकडे नाही आहेत बैल. बरोबर. आणि गावामध्ये कोणी दुसरी शेती करत नसल्यामुळे कोणाकडनं भाड्याने घेऊ शकत नाही. आता योगेशला पडलाय प्रश्न की 2 बैल आणायचे म्हटलं तर कमीत कमी 40,000 हवी जोडीसाठी. आता योगेश काय जुगाड करतो बघून घेऊया, आपण समजून घेऊया. योगेश आता आता मी ज्याच्याकडे बैल जातो आणायला, म्हणजे दुसऱ्या मालकांकडे, तर ते मालक काय म्हणतात 30,000 म्हणतात, मला 40,000 म्हणतात, कोण म्हणतात 50,000 रुपये. तर मग त्यांच्या बैलाची जी किंमत असते, त्यांचे बैल असतात अर्धवट. अर्धवट म्हणजे काय, ते खूप असे वयाने म्हातारलेले असतात, तर तेवढी किंमत आपण त्यांना नाही देऊ शकत. आणि माझ्याकडे कसं आहे, माझ्याकडे बैल गुरं, माझ्याकडे बारीक कोण आहेत, मग त्यांना शिकवण्याकरता मला एक अर्धवट बैल पाहिजे. तर त्यांची ती अमाऊंट आहे, त्या अमाऊंटमध्ये मी 40,000 मी खर्च करून ते 40,000 मी लगेच एक 6 महिन्यात मी काढू शकत नाही ना पैसे. मुळात तू 40,000 उभे कसे करणार? हा, उभे कसे करणार? तर ते माझ्या उभे करणं म्हणजे कसं, माझ्याकडे 4 शेळ्या आहेत माझ्याकडे, त्या शेळ्या विकून मी ते पैसे उभे करेन मी. पण ते तेवढे 40,000 टाकून, पण ते 40,000 त्याची वस्तू पण नाही ना आपल्याकडे, आपल्या घरी येणार. थोडक्यात योगेशला 2 बैल हवे, ज्याची किंमत 40,000 रुपये आहे. त्याच्याकडे ज्या गायी आहेत, म्हणजे मागे मी तुम्हाला सांगितलं ना की सुर्वेंनी त्याला गाईड केलं, त्याच्यामुळे त्याच्याकडे 1, 2, 3, 4 करत आता किती गायी झाल्यात योगेश? आता माझ्याकडे टोटल 12, 15? नाही, माझ्याकडे आता टोटल 10 गुरं आहेत. टोटल 10 आहेत. आता ह्या सुरुवात त्यांनी एकापासूनच केली. सुर्वेंनी त्याला जरा प्रमोट केलं की असं कर तसं कर. एकाने सुरुवात केली, करता करता त्याच्याकडे आता 10 झाल्या. त्याच्यात 2 बैल आहेत, छोटे खोडे म्हणतात त्यांना, मलाही माहिती नाही, मी पण आता शिकते. ते 2 छोटे खोडे त्याच्याकडे आहेत, पण त्यांना नांगरायला शिकवण्यासाठी तरी त्याला एक मोठा बैल हवा आहे. आणि त्याच्यासाठी त्याच्याकडे पैसे नाही 40,000 रुपये, हो की नाही? मग तो काय करणार आहे, त्याच्याकडच्या बकऱ्या विकणार आणि मग तो बैल घेणार आहे. आता बकऱ्यांची पण त्याची अशीच काय गंमत झाली, म्हणजे तो इतका मेहनती आहे ना की तो बकऱ्या पण पाळतो, कोंबड्या पण पाळतो, आमच्याकडे जॉब पण करतो, जे काय करायचं सगळं तो करतो. तर गेल्या वेळी ना त्याच्याकडे जवळजवळ किती बकऱ्या झाल्या होत्या? माझ्याकडे काहीतरी 25 बकऱ्या झाल्या होत्या त्याच्याकडे. आणि काय माहितीये, रोगराई आणि 25 मधल्या किती शिल्लक राहिल्या? आता त्याच्यामधल्या कमसे कम 6 शिल्लक राहिल्या बघा. 25 पैकी फक्त 6 शिल्लक राहिल्या. आणि त्याच्यातनं पण तो बिचारा 4 विकून 2 बैल घ्यायचं म्हणतो जोडी. किती कौतुक आहे ना या माणसाचं. खरोखर शेतकऱ्याकडनं जगायचं कसं हे जरी आपण शिकलो ना तरी खूप झालं, आपलं आयुष्य म्हणतो ना कृतार्थ झालं. धन्यवाद.